नमस्कार. गुड मॉर्निंग सर्व मित्रांना, माझ्या फॉलोअर्सना, सोबत सर्व विद्यार्थी प्रिय माझे सहकारी मित्र आणि जे कोणी डायरेक्टली इनडायरेक्टली या यूट्यूब चॅनलशी निगडीत आहे, संबंधित आहे, नेहमी बघत असतात, या सर्वांना माझा नमस्कार. आज आपण विषय घेतोय, जरा गरम विषय आहे, संप. आज 23 जुलै 2026 महाराष्ट्र बंद आहे आणि महाराष्ट्र बंद राहण्याचं कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हा संप नीट पेपर जो मध्ये फुटला गेला होता, त्याच्या अगेन्स्ट मध्ये जे दिल्लीला जंतर मंतर या ठिकाणी जे उपोषण चालू आहे, त्या उपोषणामध्ये बरेच विद्यार्थी एकत्र जमा झाले. अभिजित दिपके नावाचा एक 30 वर्षाचा तरुण या संपाचं नेतृत्व करतोय आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती नंतर हा जेव्हा संप चिघळला तेव्हा अनेक भारतातील राजकीय पक्षांचे लीडर्स पोहोचले त्यांना समर्थन देण्यासाठी. हा संप सरकारच्या निर्णयाच्या विरुद्ध आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. हे सर्व चालू आहे आणि नक्कीच ही घटना लोकशाहीमध्ये आहे. जेव्हा एका देशामध्ये लोकशाही प्रस्थापित असते तर अशा आपण आंदोलन, अशा आपल्या घटना होत असतात. प्रत्येकाला संप करण्याचा अधिकार आहे. परंतु मी आज थोडंसं कायदेशीर बोलणार आहे, यावरती संविधानाची बाजू सांगणार आहे की संप करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे का. एक, संप, राईट टू स्ट्राईक, हा प्रत्येक व्यक्तीला संविधानाच्या कुठल्या कलमा अंतर्गत, कुठल्या आर्टिकल अंतर्गत करता येतो. त्याचे नियम काय असतात, त्याच्या अटी काय असतात. संप करणारा व्यक्ती जेव्हा एखादा लीडर म्हणून समोर येतो, त्याची स्वतःची जबाबदारी काय असते, त्याला कुठल्या कुठल्या गोष्टीचं भान राखावं लागतं. कारण संप जर यशस्वी झाला तरी त्याचं श्रेय जे नेतृत्व करणारा व्यक्ती आहे त्यालाच मिळतं, आणि जर अनसक्सेस झाला तर त्याचं सुद्धा जे काही वाईट परिणाम आहेत ते त्या व्यक्तीला भोगावे लागतात. म्हणून कुणी जेव्हा संप करते त्याला संवैधानिक आधार काय, याबद्दल मी 2 मिनिटं माझं मत व्यक्त करतो संवैधानिक बेसवरती. हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांनी पाहावा, प्रत्येक नागरिकांनी पाहावा, कारण करंट घटना आहेत, एकदम तटस्थ, बिलकुल याला पॉलिटिकल बाजू नाहीये, संवैधानिक बाजू आहे. ओके, म्हणून संवैधानिक बाजूने हा व्हिडिओ बनवतोय. तर संपला भारतीय राज्यघटनेचा काही आधार आहे का. पहिला प्रश्न पडतो, संप फंडामेंटल राईट्स आहे का, मूलभूत अधिकार आहे का. तर मित्रांनो एक लक्षात घ्या, संप या स्ट्राईक टू फ्रीडम टू स्ट्राईक म्हणजे संप करण्याचा अधिकार आहे, परंतु तो मूलभूत अधिकार नाहीये, फंडामेंटल राईट्स नाही बेटा, नाही, फंडामेंटल राईट नाही तो. पण मग संप करता येतो का. हो, करता येतो, पण कधी. आर्टिकल 19 म्हणजे कलम 19(1) प्रत्येकाला फ्रीडम ऑफ स्पीच आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, बोलू शकतात, आपलं मत व्यक्त करू शकतात. परंतु यामध्ये कोणाची पर्सनल बदनामी, वैयक्तिक बदनामी करता येत नाही. पब्लिकच्या किंवा सर्वसामान्यांच्या किंवा देशाच्या काही फायद्याच्या गोष्टी असतील, पब्लिक प्लेसच्या काही गोष्टी असतील, याबद्दल आपण मत व्यक्त करू शकतो. म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच तुम्हाला मूलभूत अधिकार आहे आणि संपामध्ये हा अधिकार ते व्यक्ती वापरत असतात जे कोणी नेतृत्व करतात त्या ठिकाणी.
नंबर 2, आर्टिकल 19(2) म्हणजे 19(2). हे आर्टिकल तुम्ही एका ठिकाणी आंदोलन करू शकता, परंतु शांततेच्या मार्गाने, पीसफुल. तुम्हाला शस्त्र बाळगता येत नाही, देशविघातक कृत्य करता येत नाही, देशाच्या सुरक्षेला त्रास असं काही बोलता येणार नाही, आणि या अनुषंगाने तुम्ही संप हे आंदोलन करू शकता. देशामध्ये हिंसा जर वाढणार नाही काळजी तुम्हाला घ्यावी लागते. त्यासाठी तुम्हाला जरी अधिकार दिला 19(1)(b) न की तुम्ही आंदोलन करू शकता, परंतु शांततेच्या मार्गाने. 19(3) तुम्ही जेव्हा संप करत असता तर तुम्हाला लोक जमवावे लागतात, आजूबाजूला पब्लिक जमवावी लागते. म्हणजे भारतीय संविधानानं 19(1) मधलं जे सी आर्टिकल आहे, सब कलम आहे, ते सांगते की तुम्ही संघटना स्थापन करू शकता. तुम्ही पब्लिक इंटरेस्ट संघटना स्थापन करू शकता, एखादी संस्था उभारू शकता, तो तुम्हाला अधिकार आहे. त्याच्यामुळं जेव्हा आंदोलन करत असताना, संप करत असताना या तिन्ही आर्टिकलचा संपकर्ते वापर करत असतात, पॉलिटिकल पार्टीज वापर करत असतात. म्हणून संप करणं अधिकार आहे, पण मूलभूत अधिकार नाही. हा, पण मूलभूत अधिकार जरी नसले तर हे 3 आर्टिकल्स त्याला सपोर्टेड आहेत. आणखीन एक बाब, संप जेव्हा होतो तेव्हा संपकर्त्यांनी त्याच्या स्टेजवरती कुणाला येऊ द्यायचं, तिथं काय बोललं गेलं पाहिजे, ते संपूर्ण अधिकार ज्यांनी नेतृत्व केलं त्यांचा असतो. म्हणून संपामध्ये काळजी जरूर घेतली जाते. त्यानंतर आणखीन एक पॉइंट या ठिकाणी येतो की संप एखादं आंदोलन केल्यानंतर सरकारनं काय भूमिका उठवावी किंवा सरकारने काय भूमिका बजवायला पाहिजे. तर सरकारने काय भूमिका बजवायला पाहिजे? नंबर 1, सरकारने भूमिका बजवायला पाहिजे की संपकर्त्याचं म्हणणं शांतपणे चर्चेद्वारे ऐकून घेतलं पाहिजे. त्यांचं म्हणणं काय आहे त्याच्यावरती शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. नंबर 2. नंबर 3, जर संपकर्त्याची जी मागणी आहे ती संवैधानिक असेल तर सरकारनं लवकरात लवकर ती मागणी मान्य करावी. हे साधा सरळ नियम आहे, कारण आपला देश लोकशाही आहे, लोकशाही प्रधान आहे, डेमोक्रेसी आहे, आणि नक्कीच तेवढा अधिकार आहे. ओके, हे झालं कारण आपण त्याला निवडून दिलं असतं, त्यामुळे आपला अधिकार आहे की तुम्ही असं वागू नका म्हणण्याचा किंवा थोडस बदल करा म्हणण्याचा. हे झाली बाजू. मग सरकार संप उठवू शकते का? या संपाचं, या आंदोलनाची गळचेपी करू शकते का? तर सरकारकडे काही संवैधानिक अधिकार आहेत. कोणते? 3. सरकार एखादं आंदोलन, एखादा संप जबरदस्ती बंद करू शकते. कारण काय दाखवेल? तो रिझन दाखवेल. नागरिकांच्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, हेल्थ, एज्युकेशन याचं नुकसान होत आहे हे कारण समोर करून ते आंदोलन उठवू शकते. नंबर 2, जर करता संपामधील काही लोकांनी भडक वक्तव्य केले असतील, देशविरोधक वक्तव्य केले असतील, ते रिझन दाखवून सुद्धा संप जबरदस्ती ऑफ करू शकते. सरकारचा अधिकार आहे. जेव्हा तुम्ही संप करता हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की सरकार जबरदस्तीनं एखादा संप मिटवू शकते. जर आपण आपल्या देशाच्या अगेन्स्ट मध्ये काही त्या ठिकाणी बोलू, तेवढं वक्तव्य समोर आलं तर ते कोर्टासमोर ते सादर करू शकते. म्हणून सरकार एखादं आंदोलन उठवू शकते का? हो. तिसरं एक रिझन आहे, जर त्यामुळं जिथं संप होत आहे, समजा जंतर मंतर दिल्लीमध्ये, तिथल्या स्थानिक लोकांना त्या आंदोलनाचा, संपाचा काही त्रास होत असेल, अशी काही कंप्लेन आली असेल, तर ते संप या आंदोलन सरकार गुंडाळू शकते. हे काही फंडामेंटल अधिकार आपल्या संपकर्त्यांना, आंदोलनकर्त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून संप करणे किंवा आंदोलन करणे हा मूलभूत अधिकार नाही, परंतु अन्यायाच्या विरुद्ध आपण या 3 आर्टिकलचा वापर करून आंदोलन करू शकतो. धन्यवाद, थँक्यू. आपल्या चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. चला, व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओ हे नॉलेज बेस असेल. भविष्यामध्ये करंट अफेअर सुद्धा, डेलीच्या काही घडामोडी पण मी घेऊन येते 5 मिनिटासाठी. आणि तलाट्यापासून
UPSC पर्यंत नीट जेई कुठल्याही एक्झाम असतील त्या प्रत्येक एक्झाम बद्दल अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळतील. ओके, थँक्यू.